ज्ञानेश्वरांच्या एका ओवीचा खास उल्लेख करतो. नामरूप संबंध जातिक्रिया भेद हा आकारासी प्रवाद वस्तुसी नाही, ही अत्यंत सूक्ष्मात नेणारी तात्विकदृष्ट्या समृद्ध अशी ओवी आहे. तिचा आधार घेऊन ज्ञानेश्वर या ज्ञानाकारांची कल्पना आपल्यापुढे मांडतात. ती एका वैज्ञानिकाने म्हटल्याप्रमाणे युनिवर्स इज अ थॉट इन द माइंड ऑफ क्रिएटर. निर्मात्याच्या मनातील एक संकल्प, एक विचार म्हणजे हे विश्व, हे जग आहे. ही कल्पना, या दोन्ही कल्पना अगदी सारख्या वाटतात. ज्ञानेश्वरांनी सुद्धा ज्ञानाकारांच्या संकल्पनेमध्ये सगळं विश्व पाहिलेलं आहे. मूळ ज्ञानस्वरूप वस्तुतत्व, त्या वस्तुतत्वातून मग त्याचे अनेक ज्ञानाकार जन्मत जन्मत हा सगळा विश्वपसारा निर्माण होतो. त्या विश्वपसाऱ्याचा आपला अनुभव नेमका काय आणि कसा असतो? नामरूप संबंध जातिक्रिया भेद हा आकारासी प्रवाद वस्तुसी नाही, ही ओवी त्याचं वस्तुनिष्ठ उत्तर देतं. उदाहरणार्थ, लाकडापासून बनवलेल्या कितीतरी वस्तू, टेबल, खुर्ची, बाक, पेन्सिल, पलंग इत्यादी असतात. या सर्व लाकडी वस्तूंची ज्या वेळेला तुम्ही अनुभूती घेता, त्यावेळेला लाकूड या मूलतत्वाची अनुभूती आपणास कधीच येत नाही. लाकडानं घेतलेल्या आकारामुळेच त्याचं नाव, रूप, शक्ती, उपयोग, जात इत्यादी गोष्टी ठरतात, हे तुमच्या लक्षात येईल. पलंगाच्या आकारामुळं त्याचा उपभोग झोपण्यासाठी ठरला, त्याचा आकार बदलला की त्याचा उपयोग बदलला. मूळ लाकडामुळे ते ठरत नाही. लाकडाचं दर्शन तुम्हाला घडलेलंच नाही, म्हणून मग आकारच त्याचं नाव ठरवतो. पलंगाला पलंग का म्हणायचं हे आपण आकारावरून ठरवतो. कुठल्याही लाकडाला पलंग म्हणत नाही, त्याचं रूपही आकारावरच अवलंबून असतं. खुर्ची कशाला म्हणायचं हे आकारावरून ठरवतो. म्हणजे नाव आकाराला दिलेलं असतं किंवा वस्तूला, म्हणजे लाकडाला नव्हे. असंच जसं नावाचं तसंच रूपाचं. निश्चित अशा प्रकारचं रूप वस्तूला दिल्यानंतर ज्याची सिद्धी होते, ते रूपसुद्धा आकाराशीच संबंधित. खुर्ची ही बसण्यासाठी आहे, तिचा संबंध बसण्याशी आहे, टेबलाचा लिहिण्याशी आहे, पलंगाचा झोपण्याशी आहे. हा त्याचा उपयोग वा शक्ती त्याच्या आकारानं ठरवलं आहे, वस्तूनं नव्हे. असंच पुढे जात आपण ज्या वेळेला एखादी जाती म्हणजे सारख्या गोष्टी ठरवतो, तेव्हाही बाह्य आकाराचाच विचार करतो. आपण माणसं का, तर आपण एक विशिष्ट आकाराचे आहोत म्हणून. आत्मतत्वाच्या आधाराने आपण माणसं ठरलेलो नाही. गायीच्या विशिष्ट आकाराचे जेवढे प्राणी असतील ते गायीच्या जातीत पडतील. म्हणजे असं लक्षात येईल की जाती ही अशा रीतीने आकारावरूनच ठरली. तद्वत क्रियासुद्धा आकारावरूनच ठरतात. फावड्याचा उपयोग कसा करायचा, कुदळीचा उपयोग कसा करायचा, तलवारीचा उपयोग कसा करायचा, हे त्या त्या आकारावर अवलंबून असतं. ते ज्यापासून बनतात त्या मूलतत्वावरून, लोखंडावरून नव्हे. म्हणजेच ज्याचा आपण अनुभव घेतो तो आकार असतो. मूलतत्व हे त्याहून स्वतंत्र असतं, तरीही ते अभेद रूपाने त्यात दडलेलं असतं. या मूलतत्वानेच ते आकार घेतलेले असतात. अभेद रूपाने असलेले मूलतत्व हे त्याच्या त्या आकारातून वेगळं करता येत नाही, इतकं ते एकरूप असल्याचा आपल्याला प्रत्यय येतो. ज्ञानेश्वर या जगाचं दृश्य स्वरूप सांगताना चिद्विलासवादाचा विचार या पद्धतीनं मांडतात. हे आपण मात्र पाहिलं. मी आता हा उल्लेख एवढ्यासाठी केला की आज ज्ञानेश्वरीतील अमृतवृष्टी हा शब्द ब्राह्मस्थितम अमृतत्वम या उपनिषदाच्या शब्दाच्या आधाराने येथे वापरला आहे. श्रेष्ठ भक्तितत्वाला अमृतत्व असं आपल्या संस्कृतीमध्ये मानलेलं आहे. ज्ञानेश्वरी वाचत असताना निर्गुण तत्वाचं निरूपण वारंवार येतं. ज्ञानेश्वरी अगदी तार्किक पद्धतीनेच आपले विचार मांडते. सश्रद्ध मनानेच अर्थ समजून घ्यायचा, तरी देखील शब्दांच्या अर्थाच्या वलयातून आपल्याला एका तर्कातीत सत्याचं दर्शन घडतं. उदाहरणार्थ, वस्तुतत्व असा एक सुंदर समर्पक शब्द ज्ञानेश्वर निराकार, निर्गुण, अंतिम परब्रह्मतत्वासाठी वापरतात. वस्तुतत्व हा शब्द निर्विशेष अस्तित्वाचा बोधक आहे. वस्तू हा शब्द सगळ्याच भाषांमध्ये आहे आणि तो जगातल्या सर्व गोष्टींना सामावून घेतो. कांटने सुद्धा मूलद्रव्याला थिंग्ज इन इटसेल्फ असाच शब्द वापरलेला आहे. थिंग किंवा वस्तू म्हटल्यानंतर एखादी नेमकी अशी गोष्ट आपल्या डोळ्यासमोर काहीच येत नाही. ती निर्विशेष अस्तित्वाची अशी एक जाणीव असते. म्हणून वस्तुतत्व असा शब्द वापरल्यानंतर या ज्ञानातून प्रकृती, पुरुष दोन्ही उपजली जयाच्या अमनमनी ही ओवी पाहावी. ज्या ज्ञानतत्वाच्या अमनमनामध्ये पुरुष आणि प्रकृती म्हणजे निर्मितीची इच्छा करणारा, जाणण्याची कुवत असलेला किंवा जाणणारा, जाणू शकणारा द्रष्टा
आणि अखंड क्रियेतून निर्माण झालेले विश्व पसाऱ्याचे दृश्य या दोघांची निर्मिती झाली. तोच आधार घेऊन ज्ञानेश्वरीमध्ये तुम्हाला एका निर्गुण तत्वाचं दर्शन घडवत असताना ज्ञानेश्वर 11व्या अध्यायामध्ये अक्राळ विकराळ विराट विश्वरूपाचं दर्शन घडवतात. श्रीकृष्णाने दिव्य दृष्टी अर्जुनाला दिली आणि त्या प्रचंड अशा अक्राळ विकराळ विराट रूपाचं दर्शन त्याला घडवलं. आपण असं म्हणतो की हे सगुण साकार रूप आहे. परमेश्वराचा 11वा अध्याय संपत असताना ज्या वेळेला अर्जुनाच्या असं लक्षात आलं की हे एवढं प्रचंड दर्शन आहे आणि मी इतका भांबावून गेलो आहे की मी या विराटाशी बोलू तरी कुठल्या तोंडाशी, माझ्या या 1.5 फूट हातांनी याला कवेत कसं घेऊ, कुठल्या डोळ्यांनी मी याला पाहू, एकंदरीत कुठल्या अनुभूतीमध्ये मी याला पकडण्याचा प्रयत्न करू आणि मग शेवटी तो इच्छा करतो की तुझं ते सोवळं परब्रह्मरूप कृष्णाचं रूप तेच मला दाखव, कारण तेच मला समजण्यासारखं आहे. ज्ञानेश्वरांचा कृष्ण अक्षरशः अर्जुनाला गावंढळ म्हणतो. अरे एवढं सांगून सवरून असा मूर्खासारखा ज्या रूपापर्यंत जाण्यासाठी सगळ्यांची धडपड चाललेली असते ते रूप तुला दिसत असताना तुला हे चतुर्भुज रूपातलं माझं हे सावळं रूप हवं आहे, काय वेडा आहेस की काय. आणि मग कृष्णाच्या असं लक्षात येतं की जे रूप मी याला दाखवलं ते सामान्य परिस्थितीमध्ये राहणाऱ्या माणसांना अचिंत्य असल्यामुळे ते जरी खरं असलं तरी ते समजू शकत नाही. ईश्वर तत्वाचा, ईश्वरी कल्पनेचा, साकार सगुण रूपाचा विश्वरूप दर्शनात घडलेला विराट अनुभव कृष्णाच्या रूपाने साकार देहामध्ये ते निर्गुण तत्व प्रकट झाले. ही कल्पना ज्ञानेश्वरांनी स्वीकारलेली आहे. आपल्या भारतीय संस्कृतीतल्या बहुतेक संतांनी ती स्वीकारलेली आहे. कारण ज्ञानतत्वातून अनेक प्रकारचे आकार निर्माण होणे किंवा जन्माला येणं हे सहज शक्य आहे. कारण ते ज्ञानमय असल्यामुळे सर्व प्रकारच्या शक्ती आणि आकाराचे ते निर्मिती केंद्र असणं अशक्य नाही. आणि म्हणून जे निर्गुण ज्ञानमय मूलतत्व एरवी अग्राह्य, अचिंत्य, निर्गुण, अलक्षण, अव्यप्रदेश वगैरे वगैरे उपनिषदामध्ये त्याला खूपच नकारात्मक विशेषणं लावलेली आहेत. ते निर्गुण निराकार जर प्रत्यक्ष अनुभूतीला येणं अवघड असेल तर सामान्य माणसांनी काय करायचं. आणि म्हणून तो जो परमात्मा द्रष्टा झाला तोच दृश्य झाला. त्याच दृष्ट्यामध्ये एक सचिंत्य शक्तीचे परमेश्वर तत्व आपल्या भारतीय अध्यात्माने कल्पिले आणि त्याचेच एक रूप विश्वदर्शनामध्ये सगुण साकाराच्या रूपाने प्रगट झालं. ज्याला आपण अवताराची संकल्पना म्हणतो, त्या अवताराच्या संकल्पनेमध्ये ते निर्गुण देहरूपाने प्रत्यक्ष तुमच्या आमच्यासारखं वावरताना दिसतं. हा त्याच ज्ञानरूप मूलतत्वाच्या ईश्वररूप आकाराचा आपल्या प्रत्ययाला येणारा एक महत्त्वाचा सिद्धांत ज्ञानेश्वरांनी इथे सांगितला आहे. बहुनिमे व्याप्तितानी जन्मानी ज तवार्जुन, गीतेतल्या कृष्णानेच सांगितलं की तुझे माझे जन्म अनंत झाले. माझे म्हणजे अवताराचे, अवतार रूपाने प्रगडलेले श्रीकृष्ण आणि ते गीतेत ज्या ज्या वेळेला स्वतःचा उल्लेख करतात त्या त्या वेळेला त्या परब्रह्म स्वरूपातून प्रकट झालेल्या अवतारांचाच उल्लेख असतो. हे लक्षात घेतलं पाहिजे.